आरक्षणावरून शरद पवार यांनी आज आपल्या भूमिका व्यक्त केलेल्या आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा आरक्षण योद्धे मनोज जरंगे पाटील आहेत। पाटील, आज शरद पवार म्हणाले की आरक्षण प्रश्नावरती मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीयांची एक बैठक बोलवली पाहिजे, सर्व सामाजिक संघटनांची बैठक बोलवली पाहिजे, ज्याच्यामध्ये छगन भुजबळ असतील, लक्ष्मण हाके असतील, मनोज जरंगे पाटील असतील किंवा इतर जे काही राजकीय विरोधक आहेत, सत्ताधारी आहेत, या सगळ्यांना एकत्र बोलवलं पाहिजे, त्यांच्यात एकवाक्यता आणली पाहिजे आणि ह्या प्रश्नावरती तोडगा काढला पाहिजे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांची आहे। हीच भूमिका मागे बी ऐकली आम्ही की ज्यावेळेस 6 महिन्यापूर्वी आरक्षणाचा लढा सुरू होता, म्हणजे तसा 11 महिन्यापासून आहे, त्यावेळेस सर्वपक्षीय बैठक सायदेरीवर झाली होती आणि त्यात त्यांनी ठराव घेतला होता की सरकारला 1 महिन्याचा वेळ द्यावा, सरकार तुमच्या मागणीप्रमाणे तुम्हाला देईल। त्याचं काय झालं हे मला तरी असं वाटतं, खरं सांगतो मी, त्या दिवशी सत्ताधाऱ्यांनी बैठक बोलवली, आता हे विरोधक बोलवायले, म्हणजे असं दिसायला लागलं की ही बनवाबनवी आहे, शुद्ध मराठ्यांची फसवणूक, जशी की पाठीमागं 10 वर्षापूर्वी धनगर बांधवांची केली होती, तशी आम्ही त्यांना जे मागं घडलं मागच्या आंदोलनाने, म्हणजे शेतकरी आंदोलन असेल, धनगर बांधवांचं आंदोलन असेल, अनेक आंदोलनं झाली, क्रांती मोर्चे झाले, जी फसवणूक करायची आहे गोड बोलून, तसंच दिसतं हे प्रकार, फसवायचा मराठ्याला पुन्हा पुन्हा, हे गोड बोलून फसवणंच दिसतंय। बैठका घ्यायच्या एवढंच म्हणायचं आणि झुलवत ठेवायचं आणि समाजात गैरसमज पसरून फूट पाडायची। यांना एक माहीत नाही आहे, मराठा आता एक झाला, फूट पडत नसती, जास्त रोष वाढत असतो। मला तरी असं वाटतं किमान मराठा हा ओबीसीमध्ये आहे, मराठा धरून ओबीसींची ती संख्या आहे, आरक्षणाची ती टक्केवारी आहे, लोकसंख्येच्या अंदाजे जी टक्केवारी सांगताय तुम्ही ओबीसीची, ती मराठा धरून आहे, आणि आरक्षणाची जी टक्केवारी ओबीसी सांगताय ती मराठा धरून आहे। मराठा आणि कुणबी हा वेगळा नसून महाराष्ट्र राज्यात हा एकच आहे। सरळ कोणी येईल नाही येईल, सरकारनं शहाणपणाची भूमिका घेऊन सरळ मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, वेळ काढूपणा करू नये बैठका घेऊन। दुसरा एक मुद्दा शरद पवारांनी मांडला आहे, ते म्हणतात की जरंगे यांच्याशी मुख्यमंत्री आणि सरकारचा एक गट चर्चा करतो आणि जरंगेंच्या मागणीला विरोध करणाऱ्यांशी सरकारमधला दुसरा गट चर्चा करतो, त्यातून गैरसमज निर्माण होत आहेत। सगळ्याच्या कमाळीचे म्हण येतं काय आहेत, एक गोड बोलवतो आमचा फायदा असला की समाजाचा दुसरा काडी लावितो, म्हणजे नाही का, शेंगा फोडताना ग्रामीण भागात शेंगा फोडणारा तोच असतो फरशीवर बसलेला, पण टरफलनी सव असते काही काहीला, येणं नाही देणं नाही, मग त्याला दाखायचं असतं मॅच शेंगा फोड्या त्या पुऱ्या, हे ते तसा धंदा आहे। पण पूर्वी काय होतं बघा, थोडा माझा समाज खूप विश्वास होता, अति विश्वास ठेवायचा, आणि त्याची चूक नव्हती तो प्रत्येक राजकीय पक्षावर विश्वास यासाठी ठेवायचा की त्याला वाटायचं हे माही आहेत, पण ज्यावेळेस समाजाला कळालं की आपलं कुणी नाही, बरं आपले लेकरं आणि आपण आणि आपला समाज आता एकजूट होऊन त्यांना मोठं केल्याशिवाय पर्याय नाही, ज्या दिवशी समाजाच्या लक्षात आलं त्या दिवशी यांना कोणालाच काही सुधारणा नाही। आताची पोझिशन अशी आहे की विरोधी असो किंवा सत्ताधारी असो, यांना काहीच सुचाय नाही काय करावं, आणि याचे राजकीय दुष्परिणाम खूप वाईट भोगावे लागणार आहे त्यांना, जर माझ्या मराठ्याला आरक्षण नाही दिलं। मी मात्र कितीही टोळ्या सक्रिय केल्या सरकारनं, कितीही अभियान राबवलं, काही सरकारमधल्या अतिमातंबरानं, गुटगुटीत दिसणाऱ्यांनी किती अभियान राबवलं, किती चकचकीत राहिले, तरीही माझा समाज तुम्हाला धडा शिकवणार आहे। ट्रॅपराचा अभियान लावा, लोक जाहीर बोलायला लागलेत आता, जाहीर की आम्हाला अमक्याने बोलून घेतलं, तमक्याने बोलून घेतलं, मग सुरुवात झाली। बाळाओ, नका आणखीन तरी सांगतो, सरकार शाने व्हा, नका मराठ्याचे डाव खेळू, मराठ्यांचा डाव जर पळला ना, भल्याला पळता भुई कमी पडते, भल्याला। शरद पवारांचा आणखी एक मुद्दा होता की मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रातच सोडवला पाहिजे, दिल्ली जाऊन या संदर्भात काही उपयोग होणार नाही, असं पवार म्हणतात। त्यांनाच माहीत कुंकड नेते, ते कोणी कुंकड नेते नाही, गडी दिल्लीत जाते, चेन्नईला चला म्हणते या काही की, यांचा काही भरोसा नाही। आम्हाला एवढंच माहिती आहे, आमचं आरक्षण ओबीसीचे ते आम्हाला द्यावं, विरोधी पक्ष एकत्र या, नाही तर सत्ताधारी या, नाही तर दोघं येऊ नका, पण जबाबदार राज्यचालकानं जो राजा आहे आज, त्याची जबाबदारी जनतेची मागणी आक्रोश असताना त्याच्यावरती दया केली पाहिजे।
सत्य असेल तर ते त्याला दिलं पाहिजे. तर सत्य असं आहे, मराठवाड्यातला सगळाचे सगळा सरसकट कुणबी आहे. हैदराबादचं गॅजेट सांगतं, जनगणना पण सांगते. मग हे दोन गोष्टी जर सांगतात तर तुम्ही दिलं पाहिजे. सातारा संस्थांचं गॅजेट सांगतं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं सांगतं. महाराष्ट्राला तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे. आणि महत्त्वाची याच्यातली तिसरी गोष्ट अशी की जी अत्यंत महत्त्वाची, ती म्हणजे ओबीसीची यादी 67ची, त्यामध्ये कुणबी आहे. म्हणजे या राज्यातला कुणबी आणि मराठा हा एकच आहे, कारण दोघात साम्यसारखं आहे. ज्या जाती घातल्या गेल्या त्या जे असतील त्याच्या 100 असतील, 150 असतील, 180 असतील, काय असतील ते असतील. नंतरच्या घातलेल्या जाती यांच्यात साम्यता आहे, सारखेपणा आहे, व्यवसाय सारखा आहे किंवा रोटीपिटी व्यवहारसारखा आहे. म्हणून आरक्षण दिलं गेलं. म्हणून 450पेक्षा जास्त पोट जाती म्हणून जाती झाले. मराठा आणि कुणबी या राज्यातला एकच आहे. आता आरक्षणाला जास्त चिथावणी न देता, जास्त खालून जाळ न लावता, सरळ भूमिकेत येऊन सत्यता सरकारनं स्वीकारणं गरजेचं आहे. आणि विरोधी पक्षानं सुद्धा की मराठ्यांचं सरकारी नोंदीत हक्काचं आरक्षण दिलं पाहिजे. नसता आपल्या हातानं राजकीय खुर्चीपासून आपण लांब जातो आणि एकदा मागं पडलेला माणूस पुढं येत नाही. इतर काही प्रतिक्रिया आल्यात आज शरद पवारांच्या. हां, त्याच्यात काय झालं आहे की सगळे सोयरे आरक्षण ही जी आहे मागणी, ही कोर्टात टिकणारी नाही. जे टिकणारं आहे तेच मागा. चर्चेनं प्रश्न सुटणार असतील तर कुणाला नको आहेत, असं शिंदे गटाचे नेते आहेत भरत गोगावले, ते म्हणतात. हरकत नाही ना. गोगावले साहेबांनी समजून घ्यावं. सगळ्यात अगोदर महत्त्वाचं विषय असा आहे, सगळे सोयरे टिकत नाही. मग जेच आमच्याकडं का आणले होते सरकारनं? न्यायाधीश सरकारनं, तुमचं सरकार होतं, तुमचेच उदय सामंत सर होते त्यावेळेस बैठकीला. अनेक होते, धनंजय मुंडे होते, परत ते आपले बच्चू भाऊ होते, लय होते. आता नावं त्यावेळेचे परत क्लेपा काढायला लागतात. पण जरा मेन मुद्द्यावर आपण येऊ की त्यावेळेस सांगितलं सगळे सोयऱ्यांची आपण देऊ. मग ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या आधारावर, म्हणजे व्याख्या बघा, ज्याची नोंद सापडली त्या आधारावर नोंद न सापडायला मराठ्याला देऊ, म्हणजे त्याच्या सोयऱ्याला देऊ. सोयऱ्याला का देऊ तर दोघांचा सारखा व्यवसाय, सगळं काय जे आरक्षणाला निकष लागते ते सारखं आहे म्हणून द्यायचं. ह्यो एक शब्द, ह्यो 3 नंबरचा शब्द आहे 4. गोगावले साहेबांना सांगतो की 4 शब्द आहेत. त्यातल्या तिसरा शब्द होता सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायची या पद्धतीनं. ज्याची नोंद सापडली त्या आधारावरच नोंद न सापडलेला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, कारण दोघांचा व्यवसाय सारखा आहे. चौथा शब्द होता, तिसरा शब्दाचा विषय संपला होता. चौथा होता ज्या मराठ्यांची नोंद सापडली, मी जबाबदारीनं TV9ला आज सांगतो, हे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर मागेल त्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. ही चौथा शब्द आहे का नाही? बाकीचं मग बोलायचं नाही. नैतिकता जाऊन दे खड्ड्यात तिकडे. ज्याची नोंद सापडली सुरू करा सरसकट मराठ्यांना द्यायला. ज्याची नोंद सापडली त्याच्या आधारावर मागल त्या मराठ्याला द्यायला सुरुवात करा. मराठ्यांनी अर्ज करायचा आणि सरकारने द्यायचं. का मान्य केलं तुम्ही त्यावेळेस? का मान्य केलं तुम्ही ते? मला माहीत होतं दादा, खरं सांगतो मी तुम्हाला. पुन्हा मागंही एकदा सांगितलं होतं, आता पुन्हा एकदा आठवण महाराष्ट्राला करून देतो आपल्या माध्यमातून. आणि आपल्याला विनंती माझ्या समाजापर्यंत हे जाऊ द्या. मला माहीत होतं गिरीश महाजन डाव टाकायला माणूस पक्का आहे. खूप आंदोलनात असे डाव त्यांनी टाकलेले आहेत. मी विरोध करायचा म्हणून गिरीश महाजन साहेबाला विरोध करत नाही. सत्य बोलतो सांगताना. मी खूप आंदोलनापासून सावध होतो. मी ह्या आंदोलनाला 40-50 आंदोलनं जोडलेली ती, 1-2 नाही. हां, तुम्हाला वेळ असेल तर मी मुद्दाम 2 मिनिटाचा वेळ घेतो आहे की दादा मी खूप आंदोलनं जोडले याला म्हणून टिकू शकलो नसता. वर्षभर आंदोलनाचा टेम्पो चालवणं ही साधी गोष्ट नाही आहे. बोलायचं म्हणून मीडियावर बोलत नाही. आणि त्याच्यात एवढा मोठा बलाढ्य समाज, मराठा समाज घेऊन चालून हा आंदोलन चालवणं सोपं नाही आहे. म्हणून मला माहीत होतं गिरीश महाजन साहेब आपल्याशी दगा फटका करणार. मनोज जरांगे, तुझ्यावर समाजाची जर जबाबदारी तुला मुलगा म्हणून टाकले तर तुला आता लय सावध राहावं लागेल. म्हणून मी त्याच वेळेस ठरवलं होतं सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणीवर आंदोलन सुरू आहे, पण हा माणूस कधी ना कधीतरी काहीतरी काढणार. 2-4 आमदार किंवा 1-2 मंत्री त्याच्यात सोडणार, जसं की चंद्रकांत दादामध्ये सोडले होते, त्यांनीच सोडले होते. आणि मग ते दोन्हीकून बोलायचे टिकणार नाही, असंच होईल तसंच होईल. मला माहीत होतं हे पुढं चालून म्हणणारच. कोणाला असंच करते ती. एखादा काही असलं ना तरी ते म्हणतात देतो आणि एका एकच म्हणते ते आमक्यात बसत नाही, ते त्रुटी आहेत, केंद्राचा असं आहे, राज्याचा असं आहे. मला माहीत होतं. म्हणून मी त्याच वेळेस
सांगितलं होतं. हे झालं म्हणलं एक, बघा मुद्दाम सांगतोय बरं, की सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करायची. म्हणले ओके ठीक. आणि दुसरं लगेच घेतलं, जर सगळ्या सोयऱ्यातून एखादा मराठा इसरून राहिला तर मग काय करायचं, ही मी त्यांना सांगितलं होतं. त्याच्यामुळं ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर मागेल त्या राज्याअंतर्गत येणाऱ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. हे मान्य आहे का? म्हणले हो. एवढं बी त्यावेळेस उदय सामंत साहेबांनी धनंजय मुंडे साहेब म्हणले होते की तर सरसकटच झालं मग. आणि म्हणलं मग सरसकटच घ्यायचं आम्हाला. तुम्हीच म्हणले सरसकट नको, सरसकट शब्दाने त्यांचं लय दुखत आहे म्हणे. म्हणजे तुम्ही आता मी ते शब्द काढत नाही. गिरीश महाजन साहेबांनी त्यावेळेस काय काढला होता, ओबीसी नेत्याचं लय दुखतं आहे म्हणे, सरसकट मराठ्याला द्या म्हणल्यावर. तर मग म्हणजे ते बी एखाद्या वेळेस तेच असतील. ते म्हणले होते माझ्या नाही रात पोटात आहे ते आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं, ते म्हणले शब्दात बदल करू फक्त आपण. सगळे सोयरेच घेतला, मागेल त्या मराठ्याला शब्द घेतला. हां, सरसकट नको म्हणले. ते ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या आधारावर मागेल त्या मराठ्याला द्यायचं. द्या, करा शुद्धीपत्र काढा, एक शासन निर्णय करा की ज्या मराठ्यांची महाराष्ट्रात नोंद सापडली त्या आधारावर मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. कारण दोघांचा व्यवसाय सारखा आहे, किंवा जे कुणबी प्रमाणपत्र लागतं आहे त्याच्याजवळ आरक्षणात जाण्याचे जे निकष आहेत ते याच्याकडे आहेत म्हणून द्या. आहेच आतासुद्धा. मी त्या शब्दापासून माग कुठं हटलो आहे. यांनी जरी मला समाजात येड्यात काढायचा प्रयत्न केला, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी टिकत नाही, तरी मी पुढचा डाव गिरीश महाजन साहेब टाकून ठेवता. मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं आणि सरसकट मराठ्यांना कुणबी, मराठा आणि कुणबी एकच ही कायदा करायचा. या दोन्ही मुद्द्यावर मी आजही ठाम आहे. तरी बी हां, सगळ्या सोयऱ्यावर बी आहे आणि त्याच्यावर बी. आणि सगळे सोयरे किमान माझ्या मतानं आणि मुंबईत वाशीत असणाऱ्या अभ्यासकाच्या मतानं उडत नाही. कारण ते सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी घेतलं आहे. 2012चा कायदा असं सांगतो की ओबीसीला जे आरक्षण दिलं गेलं 2001च्या कायद्याचे आणि 2000च्या कायद्याचा पूर्ण अधिकार वापरून 2012चा कायदा बनवलेला आहे. त्याला समर्थ आरक्षण केलं आहे, प्रबळ आरक्षण केलं आहे ओबीसीचं 12च्या कायद्याला. मग त्याच्यात दुरुस्ती करायची. सरकारचं आणि मुख्यमंत्री साहेबाचं आणि मंगलप्रभात लोढा साहेबाचं आणि दीपक केसरकर साहेबांचं म्हणणं होतं त्याविषयी वाशीत. मी खूप जबाबदारीनं सांगतो आहे की हे जर टिकवायचं आहे तर याला जी व्याख्या दिली आता आपण ती आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी 12च्या कायद्यात दुरुस्ती करायची. तुमची मागणी वेगळी नाही आहे, चौघं म्हणले होते त्यावेळेस. नवीन नाही आहे, जुनीची. जुनी म्हणजे काय, ओबीसी आरक्षणातली. नवीन म्हणजे काय, उदाहरणार्थ आपण एखादं घरकुल मागितलं, मग ते नवीन झालं, पटदिशी शासन निर्णय केला म्हणजे मोकळे. तुम्हाला अध्यादेश काढायची गरज नाही इथं. का तर आमचं आरक्षण ओबीसीतून मागतो आहे. मग तुम्हाला 12च्या कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय पर्यायचं नाही. ही पेच त्यांच्या पुढं आला, हे तेच मला सांगतायत. आणि म्हणलं आता दुरुस्ती करायची म्हणलं अधिसूचना काढावं लागेल, कारण तुम्हाला ओबीसीत घालायचं आहे. सगळ्या सोयऱ्या सगळ्या घालताना ते मराठ्यांना घालण्याऐवजी माझं म्हणत होतं सगळ्या जातील जाऊ द्या. गोरगरिबाच्या लेकरांना काय केलं, जी जात एखादी ओबीसी आरक्षणात गेली नसेल त्याचा सोयरा जाऊ द्या बाबा मराठ्यासरची ती बी. मग ते मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, इतर मागास प्रवर्ग या सगळ्यांसाठी ती सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली मराठ्यांसहित. त्याच्यामुळे ते उडण कसं काय, आणि ते उडतं आहे तर वरचं 16% दिलेलं 94 राहतच नाही. हे सत्यता आहे. पण जरी उडत असलं, मला जरी येड्यात काढलं यांनी, मी माझ्या मराठा समाजाला सांगतो, जरी यांनी डाव टाकून मला येड्यात काढलं तरी मी पुढं असं केलेलं आहे की त्याच नोंदीच्या आधारावर मागल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. मी आंदोलन करायला तयार आहे ना. मी कुठे बिगडी, मी कुठे मॅनेज झालं फुटलो आहे. यांनी मला जरी येड्यात काढलं तरी मी आणि माझा समाज लढायला जातीसाठी खंबीर आहेत. आणि मराठा समाजाला सांगतो, बाबा हो आपल्याला पर्याय नाही. बरं, मराठ्यांची भूमिका सांगतो तुम्हाला सरळ, किती चांगलं द्या, हे आपल्याला विरोध करणारच. 13% आरक्षण आपलं खरं होतं, उडीलं का नाही यांनी. नंतर 16 होत त्याच्या आधी, उडीलं का नाही. आता 10% दिले आपल्याला आरक्षण. हे लागू होण्याच्या अगोदर याचिका दाखल केली. असं कधीच होत नाही देशात उडावं म्हणून. बरं तर उडलं, कोणाला दोष देणार मग आपण. मी किमान समाजाचा मुलगा म्हणून काही ना काहीतरी तुमच्यासारखी फुल ना फुलाची पाकळी करू शकलो जातीसाठी. आरक्षण थोडं देऊ शकलो, एक करू शकलो, मुलीला मोफत शिक्षण देऊ शकलो सगळ्या जातीच्या. परत तिथं जातीवाद नाही केला मी. बरेचसे पोरं आता नोकऱ्यालाही लागले. जर यांनी मुद्दाम येड्यात काढायचा प्रयत्न केला मी पुन्हा लढतो तुमच्यासाठी, समाजासाठी. मी कुठं मग हटतोय. सगळ्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही. 10 महिन्यात जरी एवढं देऊ शकलोय, 42 वर्षात काहीच नाही मिळालं, एवढं खाणे मिळाले. आणखीन वर्षभर तुमच्यासाठी लढेन मी. नाराज होऊ नका.
हे मुद्दाम येड्यात काढते ना आपल्याला, आणि आपल्यात गैरसमज करते नाही सरकार लोक. मी पुन्हा लढन तुमच्यासाठी, तुमच्या मराठ्यांच्या लेकरासाठी, तुम्हाला लेकरं मोठं करायसाठी मी पुन्हा माझी जीवाची बाजी लावी. हां, फसू द्या यांनी फसविलं तर. पण आणखीन एक शेवटचं सांगतो, म्हणजे माझ्या मुद्द्यातलं, तुमचे मुद्दे असले तर घ्या, पण माझ्यातलं सांगतो पुन्हा. यांनी आपल्याला ओळखिलं आहे, सरकारनं आणि विरोधी पक्षानं. मराठा मायबाप TV 9च्या माध्यमातून सांगतो, यांनी आपल्याला ओळखिलं आहे. मराठ्यांचा जीव कशात आहे? सध्या मराठ्यांचा जीव आरक्षणात आहे, स्वतःच्या लेकरात आहे, जातीत आहे. हे सरकारनं आणि विरोधीनं ओळखिलं आहे. आणि ज्याच्यात आपला जीव आहे ते त्यांनी आपल्याला द्यायचं नाही ठरवलं आहे, म्हणजे आरक्षण द्यायचं नाही ठरवलं. पण त्यांना हे माहीत नाही की मराठ्यांनं आणि छोट्या छोट्या जातीनं महाराष्ट्रातल्या असं ठरवलं आहे की सरकारचा आणि विरोधी पक्षाचा जीव कशात आहे. तर मग मराठ्यानं ठरवलं यांचा जीव सत्तेत आहे, सरकारने ठरवलं मराठ्याचा जीव आरक्षणात आहे द्यायचं नाही. मग मराठ्यांनी ठरवलं यांचा जीव कशात आहे, सत्तेत आहे. मग मराठ्याने ठरले यांना सत्ताच द्यायची नाही. ध्यानात राहू द्या, यांनी आपल्याला आरक्षण नाही दिलं की यांना सत्ताच द्यायचं नाही. व्हाव द्या काय व्हायचं ती. मी हात जोडून सांगतो, मी जातीवाद करत नाही, मी केला नाही. मला दाखवून द्या. त्यांना जसा त्यांच्या जातीचा अभिमान आहे तसा मला माझ्या जातीचा. त्यांचे नेते जसे त्यांच्या जातीला मोठं करण्यासाठी आरक्षण द्यायसाठी लढले, तसा मी माझ्या जातीचे पोरण जात मोठी करायसाठी लढतोय. याला कोणी जातीवाद म्हणू नका प्लीज. सांगतो, माझी जात लय दिवसांनी एक झाली आणि माझ्या जातीला सोन्याच्या दिवसा यायला लागले. विनाकारण एखाद्या फुटकळ तोंडाच्या नेत्यासाठी त्याच्याकडून बाजूनं होऊन गुळगुळीत दिसतोय तो गालानी पांढरा चुटूक, म्हणून त्याच्यावर जाऊन आपल्या जातीला विभागणी करू नका आणि आपले लेकरं मोठे होण्यापासून रोखू नका. गरज आहे, जात लय दिवसांनी एक झाली, 4 दिवस लेट मिळणं आरक्षण, पण आनंद आपली जात एक होत नव्हती. आज भांडण मिटले आपले, खूप व्यसनं कमी झाले, आपली जात एकमेकाला मदत करायला लागली. नोकरदार वर्गापासून व्यावसायिक वर्गापर्यंत, शेतकरी मराठ्यांपासून कामगार मराठ्यांपर्यंत, ट्रॅक्टर हाणणाऱ्यांपासून रिक्षा हाणणाऱ्यापर्यंत, टेम्पो ट्रक हाणणाऱ्या ड्रायव्हर मराठ्यांपर्यंत, मुंबईसारख्या ठिकाणी हमाली माथाडी कामगार करणारे, वडापाव विकणारे, आपले गोरगरीब छोटे छोटे व्यवसाय करणारे, रिक्षा तिथं टॅक्सी चालवणारे बांधव आज एकत्र झालेत, मदत करायला लागले. त्यांना आशा आहे आपले लेकरं मोठी होतील. म्हणून एकजूट राहा, होईल. हो द्या मागं पुढं, मी खंबीर आहे तुमचा मुलगा म्हणून, मी यांच्या गोळ्या घ्यायला अंगावर तयार आहे. पण गैरसमजाला बळी पडू नका. आपल्याला सावध राहा. मी जातीवाद करत नाही. मला सरळ TV 9च्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो, जर सरकारनं आरक्षण नाही दिलं तर माझ्यापुढं पर्याय काय, मी काय करू सांगा. त्याच्यात गोरगरीब मराठ्यांना सत्तेत घातल्याशिवाय पर्यायचं नाही. मी बार सांगतोय, पुन्हा TV 9च्या माध्यमातून मराठ्यांना सांगतो की मी बार सांगतोय, बार उपोषण करतोय. मला राजकारणात नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं, माझं आरक्षण गरिबाचं द्या. मग हे देत नाहीत, मग जातीवादी कोण? दुसरं, मला राजकारणात नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं, हे आपल्याला आरक्षण द्या ना, हे आपल्याला बळ ढकला लागले तर आपल्याला काय पर्याय? मग यांना पाळल्याशिवाय आपल्यावर पर्याय नाही. 29 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी या, आपण 288 उभा करायची का पाडायची एकमुखान ठरू. दणका सुरू. आणि 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत ज्या ज्या जिल्ह्यात कार्यक्रम आहेत तिथं मात्र मायबापा हो ताकदीनं एकत्र या. कारण सत्ताधाऱ्यातल्या काही लोकांनी अभियान सुरू केलं आहे, ट्रॅप रचला आहे माझ्यावरती उघडं पाडायचा. यांना एकजूट ताकद दाखवा. मराठा एक आहे आणि एकदा मराठ्याने मिशवून हात फिरला ना, वंशासाठीच लढतो, स्वतःच्या पोरासाठी, जातीच्या प्रतिष्ठेसाठीच लढतो, पोरग मोठासाठी लढण्यासाठीच लढतो. पक्षाला नेत्याला तो बाप मानितच नाही, हे सिद्ध करून दाखवा. कारण यांनी अभियान सुरू केलं आहे. एक माणूस आपल्या विरोधात उतरायला सुरू केला आहे, माझ्या बोलायला सुरुवात केला आहे, ट्रॅप रचला आहे. एक आमदार म्हणला मी अभियान सुरू करतो आहे, अभियान सुरू केलं आहे, एक जवळ करायला आहे आणि काय करायला आहे हेही सगळ्याला कळतं आहे. माझी एकच विनंती आहे मराठ्यांना, आशिरे शक्ती दाखवा. जसा छगन भुजबळने सगळा ओबीसी नेते म्हणतो, ओबीसी समाज नाही, ओबीसी समाज मानतच नाही त्यांना. नेते एकत्र केलेत आणि मला उघडं पाडायसाठी एका बाजूनं सगळे झालेत. तसंच सरकारही उघडं पाडायसाठी, मला एकटं पाडायसाठी, कारण मी इमानदारीने काम करतो, त्यांना मॅनेज होत नाही, फुटत नाही, म्हणून मला उघडं पाडायसाठी ह्या दोन्ही तिन्ही शक्ती एकत्र आल्या. मी एकटा पाठ पुरवतो त्यांची, फक्त तुम्ही वेळोवेळी शक्ती दाखवत जा. एक दिवस कामं सोडून द्यायचं, दुकान बंद, शेतीचं काम बंद, सगळं बंद. एक दिवस जातीसाठी मुलासाठी यांच्याकडून आरक्षणच घेऊन दाखवतो मी, तुम्हाला काळजीच करू नका, नाही त्यांच्या 288च पाडू आपण. शेवटचा प्रश्न, उदयनराजे बोललेत की जरांगेंनी शिवरायांचे सर्व जातींना सोबत घेऊन जाण्याचा विचार करावा.
समाजात तेढ निर्माण होत आहे. 10 वर्षानंतर जातीय निहाय जनगणना झाली पाहिजे. जरांगे, हाके, पवारांनी राजकारण करू नये आणि एकत्र येऊन मार्ग काढावा. सगळ्यांनी एकत्र बसून मार्ग काढावा. जरांगेंकडे मार्ग काढावा, असं उदयनराजे बोललेत. अच्छा, मी जातीवाद करतो? मी काय जातीवाद केला आहे? काय जातीवाद केला आहे? आंतरवालीत बसलो, माझा समाज बसला. राजेसाहेबाला सांगतो, आमच्या आई बहिणीचे डोके तुम्हीच बघितले स्वतः येऊन. डोक्यावर केस नव्हता, 4-4, 3-3 बोटं केस नव्हते डोक्याला, इतके फोडलेले होते. मांड्यात मासात गोळ्या आत्ता बियात. आत्ता काय केलं होतं आम्ही? हाणायला कोणचे पोलीस होते? ते जातीवाद नव्हता का? त्यांचे आडनाव तपासले का? त्यांना बढत्या का दिल्या? जी राज्याची माता माऊली असेल ती आई असते राज्याची, तिच्यावर हात पडला आणि राज्याचा चालक हा राजा असतो, त्याला दया असते. तिला मारलं गेलं मरणाचं, ती थारोळ्यात पडली लेकरं घेऊन तिचे छोटे छोटे. नाही आलं कोणी उचलायला ना, तिलाच लंगडत लंगडत जायला लागलं. नवरा बायको दोघं थारोळ्यात. इतके भयान हाल झाले. 62 वर्षाच्या आजींना आत्ता कमरावर हात देऊन चालतात. हाणणाऱ्या पोलिसांना बढत्या का दिल्या? त्याच्यात आई नाही दिसत का सरकार चालणार चालकाला? नाही दिसत. मी जातीवाद कुठं केला? त्यांनी ज्यावेळेस त्यांच्या जातीला राजेसाहेब आरक्षण दिलं, त्याचा जातीवाद नव्हता का? त्याचं जर उत्तर नाही असेल, त्यांच्या जातीला त्यांच्या नेत्याने आरक्षण दिलं, तो जातीवाद नाही, तर मग मी माझ्या जातीसाठी आरक्षण मागतो, ती जातीवाद कसा? तो जातीवाद कसा? राजेसाहेब ते जर इथून पाठीमागं निवडणुकीत पडले असले तर तो जातीवाद नाही. मग आता मराठ्यांनी नाही पाडून जर पडले असले तर तो जातीवाद कसा? तो जातीवाद कसा? तुम्ही म्हणताल तसंच मतदान करायचं, नाही तर आम्ही तुम्हाला हाणू, हा जातीवाद नाही का? असा मराठा कधी म्हणला? आम्ही म्हणतो तसंच मतदान कर, आमचा माणूस गेल्या वेळेस तो का पाडला, असं मराठा कधी म्हणला का? तर नाही. कारण प्रत्येकानं कौल मान्य केला. पाडला, परत संबंध चांगले झाले. हे खुन्नच धरायला लागले, लोकांना टार्गेट करायला लागले, मारायला लागले. हा जातीवाद नाही आहे का? मी कुठला जातीवाद केला? मी फक्त माझ्या समाजाच्या पाठीशी खंबीर उभा राहिलो. माझ्या गोरगरीब समाज मी उघडा पडू दिला नाही. माझ्या गोरगरीब समाजावर वर्षानुवर्षे पिढ्या अन्याय झाला. तो अन्याय बंद व्हावा म्हणून मी संघर्ष करतोय, माझी जीवाची बाजी लावली. मी जातीवाद कोणचा केला? समोरून ज्यावेळेस वार झाला त्याला प्रत्युत्तर देणं, मी क्षत्रिय मराठा आहे, माझं काम आहे, म्हणून मी फक्त उत्तर देतोय. समोरचा माणूस राजेसाहेब जर आम्हाला हाणायला लागला तर आम्ही स्वसंरक्षण नाही करायचं का? आम्ही स्वतःचं संरक्षण करणं म्हणजे आम्ही जातीवादी का? असं कसं होऊ शकतं? आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? सामान्य गोरगरीब गरजवंत मराठ्यांनी न्याय कोणाकडे मागायचा? आम्हाला न्यायाचे दरवाजे नाही आहेत का देशात, राज्यात? आम्ही ओबीसी आरक्षणात नाही आहेत का? आम्हाला न्यायाचे दरवाजे कुठे आहेत? न्यायाचे दरवाजे कोणाकडे मागायचे आम्ही? आमच्या मोठाल्या श्रीमंत मराठ्यांकडं दरवाजे उघडे नाही आहेत आमच्यासाठी, म्हणून आमचे दरवाजे आम्ही स्वतःच गरिबांनी उघडले आहेत. आम्ही स्वतःच, आणि आमचा न्याय आम्ही मागायला लागलो. काय प्रॉब्लेम आहे? का ओबीसीत मराठा नाही? काय ओबीसीची व्याख्या काय? ओबीसीला कशाच्या आधारावर आरक्षण दिलं? व्यवसायाच्या? निकष सांगा राजेसाहेब, आम्हाला निकष सांगा. कशाच्या आधारावरती आरक्षण दिलं ओबीसीत? जर व्यवसायाच्या आधारावर दिलं असलं तर कुणबी मराठ्यांचा आणि मराठ्यांचा व्यवसाय काय आहे? दोघांचा पण शेतीचे. जर एका जातीला बागवान किंवा माळी समाज असेल किंवा कोणी तेली समाज असेल किंवा कोणी समाज असेल, त्यांना जर व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं असलं तुम्ही एकाला, त्याच्यानंतरच्या घातलेल्या जाती त्यांचा व्यवसाय सारखा आहे, तत्सम तसाच आहे, म्हणून जर तुम्ही त्यांना आरक्षण दिलं असलं तर मग कुणबीचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एक नाही आहे का? जर अगोदर 100-150 जाती जात्यात आणि आता 450 होत्यात, कशाच्या आधारावर झाल्यात? कशाच्या आधारावर झाल्यात? मग ती जर पोट जात म्हणून जात असली तर मराठ्यांची पोट जात कुणबी नाही का? आमच्यावर अन्याय का? ठीक आहे, तुमचं राजकारण तुम्ही चालू द्यावं, विरोधी पक्षानं सत्ताधाऱ्यांनी. बळीचा बकरा आम्हाला गरिबांना का करायला तुम्ही? आम्हाला का आरक्षण असू नये? का ओबीसीत नाहीत आम्ही? का नाही? निकष सांगा आम्हाला काय आहेत? का निकषाला कमी पडलो आम्ही कुठं?
हां आम्ही निकषात बसत नसल आम्हाला देऊ नका. तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवराय, जगद्गुरू तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवराय हे तर शक्तिभक्तीचं नातं आहे, गुरु आहेत. त्यांची जर गाथ्यातली ओवी सांगणार असली, मराठा आणि कुणबी एक हे, आणखीन काय पाहिजे आम्हाला? आम्हाला काय पाहिजे आणि काय करू नये? आम्ही का मागू नये? आम्हाला बाकीच्यांना अधिकार आहे मागण्याचं आरक्षण, आम्हाला अधिकार नाही आहे का? या राज्याचे नागरिक नाही का आम्ही कुठं जायचं? आणि का बरं अन्याय? ज्यांना वाटतं जातीवाद व्हायला लागला, तुम्ही एक पलीकडची बाजू वळून का बघत नाहीत? का रे तुम्ही पण करता म्हणून? हां का बरं आमचे हातपाय काढण्याचे भाषणे केले जातात? कुकरी तलवारीची भाषा का बरं शिकवली जाते? ती जातीवाद नाही आहे का राजेसाहेब? तेव काय आहे? आम्ही कधी सांगितलं? समोरच्याला आम्ही कधी बोललो आधी? का बरं विनाकारण भांडण का ऐकत घ्यायलेत? राजेसाहेब तेव काय प्रकारे? NT व्हिजेंटीला मराठ्यांमुळे धक्का लागतो का? राजेसाहेब NT व्हिजेंटीला मराठ्यांमुळे धक्का लागतो का? वंजारी आणि धनगर बांधवाला नाही लागत ना? का विनाकारण भांडण विकत घेतलं जातं आहे? त्यांच्या आरक्षणाला धक्का लागला ठीक, देव आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. मग तुम्ही कोण? छगन भुजबळचं कसं काय? तुम्ही कसं काय? कुठं वैर आहे आमचं धनगर बांधवांचं मराठ्यांचं आमचं? कुठंच नाही. कोण छगन भुजबळ? त्याच्यासाठी तुम्ही का गोरगरीब मराठ्यात, गोरगरीब धनगरात, गोरगरीब ओबीसीत का दुरावा निर्माण करायला लागला? हे लोक हे राजेसाहेबांनी का बघायला नाही पाहिजे? का नाही बघायला पाहिजे? हे बघा, राजकीय भूमिका नाही, तुम्हाला प्रखरपणानं सांगावं लागेल आम्ही गरीब आहेत की नाहीत. आरक्षणाला, ओबीसी आरक्षणाला लागणारे निकष आमच्याजवळ आहेत की नाहीत? श्रीमंत मराठ्यांचे बंगले मोजून आम्हाला नाही चालणार. आम्हाला आमची झोपडी मोजावी लागणार आहे. आम्ही गरीब आहेत का नाहीत? निकषात बसतो का नाही? जर आम्ही निकषात बसतो आरक्षणाच्या ओबीसीच्या, कोणी आडवाला तरी ओबीसीतून आरक्षण घेऊन दाखवत असतो मी. कोणी पण आडवा येऊ दे. तर हे होते मनोज जरंगे पाटील यांनी शरद पवारांच्या प्रश्नावरती तर उत्तरं दिलेली आहेतच, मात्र त्यासोबतच उदयनराजे यांना सुद्धा त्यांनी तळतळून काही पोटतिडकीने प्रश्न विचारलेत. कॅमेरामॅन हर्षलसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.